सोलापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौरपदी भाजपचे विनायक रामकृष्ण कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची आज बिनविरोध निवड झाली। कौन्सिल हॉल सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी गणेश निंधाळी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली। महापौर पदासाठी भाजपचे विनायक कोंड्याल, शिंदे गटाचे प्रियदर्शन साठे आणि एआयएमचे तौफिक हत्तुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। मात्र माघारीच्या मुदतीत प्रियदर्शन साठे आणि तौफिक हत्तुरे यांनी अर्ज मागे घेतल्याने विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। यानंतर उपमहापौर पदासाठी भाजपच्या ज्ञानेश्वरी देवकर, शिंदे गटाचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमचे आसिफ शेख यांचे अर्ज दाखल झाले। यात आसिफ शेख आणि प्रियदर्शन साठे यांनी माघार घेतल्याने ज्ञानेश्वरी देवकर यांचीही बिनविरोध निवड झाली। निवडीच्या घोषणेनंतर महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, फटाके उडवून आनंद साजरा करण्यात आला। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे स्वागतासाठी येणार असल्याची माहिती नगर सचिवांकडून देण्यात आली। मात्र त्यांच्या प्रतीक्षेमुळे महापौरांच्या अभिनंदन सभेला सुमारे अर्धा तास विलंब झाला। यावर नगरसेवक चेतन नरोटे आणि अमोल शिंदे यांनी नको त्या प्रथा पाडू नका असा आक्षेप नोंदवला। गेल्या महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 102 पैकी भाजपने तब्बल 87 जागा जिंकत मोठे बहुमत मिळवले आहे। त्यामुळे महापौर व उपमहापौर भाजपचेच असतील हे आधीच स्पष्ट होते। अभिनंदनपर भाषणात अनेक नगरसेवकांनी शहरातील पाणी प्रश्न सोडवणे आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट। दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।